मार्गदाता, मोक्षदाता, धम्मदाता, मुक्तिदाता, संविधान निर्माता, शेतकऱ्यांचा आणि मजुरांचा नेता, जलतज्ञ, अर्थतज्ञ, विधितज्ञ, मानववंश शास्त्रज्ञ, धर्मशास्त्रज्ञ, राज्यशास्त्रज्ञ, निश्चयाचा महामेरू, the symbol of knowledge, the father of modern India, बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. मित्रो, आजच्या या 134व्या जयंती निमित्त उपस्थित धुळे जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक, निसर्गप्रेमी, कलाप्रेमी असे आदरणीय श्री श्रीकांतजी दिवरे साहेब, या महाविद्यालयाचे अत्यंत लोकप्रिय अधिष्ठाता व आज ज्यांचा आपण दामा मित्र म्हणून यथायोग्य सन्मान केला ते आमचे सन्मित्र डॉक्टर सयाजी भामरे, इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर गलानी सर, आमचे वडील बंधू आणि ज्यांचं बोट पकडून आजवर इथे आम्ही मार्गक्रमण केलं ते आदरणीय सैन्याने सर, आपल्या सगळ्यांचे फ्रेंड फिलॉसॉफर गाईड डॉक्टर दिलीप पाटील सर, आज ज्यांचा आपण इथे योग्य असा सन्मान केला ते दामाभूषण डॉक्टर महेश अहिरराव, ज्यांना आम्ही प्रेमाने बॉस म्हणतो, ते आमचे कांबळे बॉस. खरोखर आज IML आणि दामाचा सन्मान झाला. कांबळे बॉसचा सन्मान हा आमचा सन्मान आहे. हजारो लोकांना दृष्टी दिली, हजारो लाखो लोकांना दृष्टी देण्याचं काम आज कांबळे बॉसनी केलेलं आहे. आणि कुटुंबावर अनेक संकट जरी आली तरी कुटुंबाला सुशिक्षित आणि सुसंस्कारी केलं, हे त्यांचं सगळ्यात मोठं योगदान मी समजतो. आमच्या सुषमाताई, ज्यांना की अतिशय चांगली सामाजिक पार्श्वभूमी आहे आणि त्याच पद्धतीने त्यांनीही देखील आपल्या कुटुंबाच्या सहाय्याने आज चांगलं ते काम करतात. सचिव रवी सोनवणे, आमचे मोठे बंधू, ज्यांना आम्ही आदराने संजय दादाच म्हणतो, ज्यांचं दिलीप पाटील सर आणि संजय दादांचं मार्गदर्शन आपल्या सगळ्यांना आता लाभणारच आहे. उपस्थित सर्वच बंधू भगिनींनो, आज विशेष उल्लेख करावा लागतो डॉक्टर सुंदर कुलकर्णी, आमचे जुने सिनियर मित्र, माजी सिव्हिल सर्जन. ते काल नंदुरबारला होते आणि स्वतःहून या चांगल्या कार्यक्रमासाठी थांबून गेले. धन्यवाद एसवी. मित्रो, आजचा विषय खरं अध्यक्षांना विषय द्यायचा नसतो, परंतु तरी देखील विषय दिला आहे की शिवराय आणि भीमराय. खरोखर शिवराय आणि भीमरायांवर येण्याच्या आधी जी काही आपण ही नावं घेतो, तथागत गौतम बुद्ध असतील किंवा भगवान महावीर असतील, 2500 वर्षापूर्वी या दोघांनी त्यावेळच्या प्रस्थापितांच्या विरुद्ध जाऊन विषमतेच्या आणि समाजातील अनिष्ट रूढी कशा घालवता येतील याच्यासाठी नवीन जीवनातलं सार सांगितलं. म्हणून तो जैन धर्म आणि बुद्ध धर्म हा 2500 वर्षापूर्वी हा पहिला विद्रोही धर्म. म्हणजे भगवान महावीर जेव्हा 33 वर्षांचे होते तेव्हा तथागतांचा जन्म झाला आणि ज्या वेळेला तथागत 33 वर्षाचे होते त्यावेळेला महावीरांचं निधन झालं. त्याच्या आधी चारवाक, ज्याचा मी उल्लेख केला, बऱ्याचशा मित्रांना माहिती नसेल, चारवाक फिलॉसॉफी, दार्शनिक. आपल्याकडे एक आस्तिक फिलॉसॉफी, एक नास्तिक फिलॉसॉफी. त्यातले चारवाक हे खूप प्रसिद्ध आणि मोठं व्यक्तिमत्व आहे. वाचा त्याच्याबद्दल, वेळेअभावी याचे डिटेल्स मध्ये जात नाही. पण आज जे काही आहे ते याच जन्मात आहे. मागच्या जन्मात काही नव्हतं आणि पुढच्या जन्मात ते काही राहणार नाही. जे काही चांगलं वाईट जे आहे ते याच जन्मात आहे आणि याच जन्मात होणार आहे. अगदी साध्या भाषेत ही चारवाकाची फिलॉसॉफी होती. त्यानंतर आला वारकरी संप्रदाय. 11व्या 12व्या 13व्या शतकात संत नामदेव महाराज हे खरं वारकरी संप्रदायाचे संस्थापक. खूप मोठं काम केलं या वारकरी संप्रदायाने समाजाला जागरूक ठेवायचं. तुम्ही बघितलं असेल, लाखो लोक
वर्षानुवर्ष पायी पंढरपूरला जातात. कुठून येते ही ताकद? त्याच्यात कुठली जात मानल्या जात नाही, कुठला भेद मानला जात नाही. ही या वारकरी संप्रदायाने दिली. अनेक थोर संत होऊन गेले. संत नामदेवांचे पूर्ण भारतभर फिरले. त्यांचे आणि संत रविदासांचे दोहे हे गुरु ग्रंथ साहेब, शिखांचा जो सगळ्यात पवित्र धर्म ग्रंथ आहे, त्याच्यात त्यांचा समावेश केलेला आहे. संत रविदास असतील, संत जनाबाई असतील, स्त्री पुरुष भेद नव्हता, जाती जातीचा भेद नव्हता. संत कबीरदास असतील, धर्माचा भेद नव्हता. हे वारकरी संप्रदायांनी खूप मोठं कार्य केलं. आणि मग परत 300 वर्ष गॅप गेला आणि मग या ज्या महाराष्ट्र देशाला जी ग्लानी आली होती आणि जो निराशेत निश्चित पडलेला महाराष्ट्र होता, तो सह्याद्रीत विजांचा कडकडाट झाला आणि जिजाऊ पोटी शिवबांचा जन्म झाला. आणि त्यांनी हाती तलवार घेतली या अन्यायाच्या विरुद्ध लढण्यासाठी. आणि तोच वारसा पुढे फुलेंनी चालवला, शाहूंनी चालवला आणि तोच वारसा बाबासाहेबांनी चालवला. महाराजांनी हाती तलवार घेतली ही काळाची गरज होती आणि बाबासाहेबांनी हाती लेखणी घेतली ही देखील काळाची गरज होती. कुठलाही इतिहास समजून घेताना आपल्या त्या कालखंडाचा विचार करावा लागतो, त्या कालखंडात असलेल्या सोशिओ इकॉनॉमिक परिस्थितीचा विचार करावा लागतो. म्हणून महाराजांना तलवार घेणं गरजेचं होतं. म्हणून असं म्हणतात की महाराजांचं व्यक्तिमत्वाचं सौंदर्य त्यांची तलवार होती, बाबासाहेबांचं व्यक्तिमत्वाचं सौंदर्य त्यांची लेखणी होती. महाराजांची तलवार तेजस्विनी होती, बाबासाहेबांची लेखणी लाखात लेखणी होती. दोन्हीही मात्र धारदार होत्या. एका तलवारीनं स्वराज्य खेचून आणलं आणि बाबासाहेबांनी संविधान निर्माण करून त्याचं रक्षण केलं. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. शिवबा की तलवार से कट्टे गए दुश्मन, शिवबा की तलवार से कट्टे गए दुश्मन और भीमा की लेखनी ने घुट घुट कर मारे दुश्मन. मित्रो, शिवरायांबद्दल प्रचंड आदर बाबासाहेबांना होता, प्रचंड आदर. आपले जे संविधान जे आपण पुस्तक दिले त्याच्या 15व्या सेक्शन मध्ये शिवाजी महाराजांचा फोटो आहे जो बाबासाहेबांनी टाकलाय. शिवाजी महाराज आणि गुरु नानकांचा फोटो. त्यांचं जे भूवर शुद्रास जे त्यांनी महात्मा फुलेंना अर्पण केलं त्याचा आधी प्रबंध लिहिला होता. त्या प्रबंधाच्या 17व्या व्हॉल्यूम मध्ये बाबासाहेबांना संभाजी महाराजांची धर्म व नीतीशास्त्र याच्यावर PhD करायची होती, परंतु दुर्दैवाने रेफरन्सेस उपलब्ध न झाल्यामुळे ती PhD होऊ शकली नाही. त्याच हुवर शुद्राज मध्ये 14 पानं छत्रपती शिवाजी महाराजांवर बाबासाहेबांनी लिहिलेली आहेत की त्यांचा राज्याभिषेक कसा झाला, त्यावेळेला काय काय अडचणी आल्या आणि त्यावर त्यांनी कशी मात केली. शिवाजी महाराजातला संसदेतला पुतळा असो, शिवाजी तैलचित्राचा उल्लेख झाला, ते लावण्याचं काम देखील बाबासाहेबांनी केलं. सगळ्यात महत्वाची गोष्ट इथे 14 तळ्याचा सत्याग्रहाचा उल्लेख झाला. तरुण मित्रांना माहिती नसेल की पाण्यासाठी सत्याग्रह करावा लागतो. कल्पना आहे का? आज तुम्हाला जर सांगितलं की विशिष्ट मित्र, मी कुठल्याही जाती धर्माच्या विरोधात नाही, कधी नावं आली कुठल्या जातीची तर कृपया वाईट मानून घेऊ नका. तुम्हाला जर जाणवलं की आज तुम्ही खाली IMF गेले, तहान लागली आणि अर्ध्या लोकांना पाणीच मिळालं नाही, याची तुम्ही कल्पना नाही करू शकत तरुण पिढी, परंतु ही स्थिती भोगली आहे लोकांनी, शतकाने शतक भोगली आहे. माझे स्वतःचे वडील 1 नंबर शाळेत शिकायचे, घरून पाणी पिऊन जायचे आणि घरीच पाणी प्यायला मिळायचं, कारण 1 नंबर शाळेतलं पाणी बाकीच्यांना मिळायचं, वडिलांना मिळायचं नाही. वर्गाच्या बाहेर बसून शिक्षण घ्यावं लागायचं. अशा परिस्थितीत 14 तळ्याचा सत्याग्रह महाडलाच का केला? त्याचं नाव 14 तळ नंतर पडलं,
पूर्वी काही नळाने पाणी यायचं नाही मित्रो. आज तुम्ही टॅप खोलला, बाटली घेतली, पाणी मिळतं. एक सार्वजनिक विहीर असायची प्रत्येक गावात किंवा एक लेक असायचं, तळं असायचं आणि त्याच्यावरून फक्त विशिष्ट समाजाच्या लोकांनाच पाणी भरण्याचा अधिकार होता, इतरांना पाणी भरण्याचा अधिकार नव्हता. तर महाराजांनी कुठलंही तळं निवडलं असतं, पण महाराजांनी साल आणि जागा दोन्ही योग्य निवडल्या. 1927 20 मार्च 1927 महाड का निवडलं? कारण ते रायगडाच्या पायथ्याशी होतं. जी छत्रपतींची राजधानी होती त्याच्या पायथ्याशी, जसं आता लळिंग किल्ला आहे आणि धुळं गाव आहे, ते त्यांनी निवडलं. आणि ती महात्मा ज्योतिराव फुले जे बाबासाहेब यांना गुरु मानायचे, त्यांचं ते जन्मशताब्दी वर्ष देखील होतं. बाबासाहेबांनी तो 14 तळ्याचा सत्याग्रह केला आणि त्यानंतर बाबासाहेब पायी रायगडावर चालत गेले. त्यावेळेला आता सारखा रोपवे, आता तर रोपवे खूप सोपं झालं, अर्ध्या रस्त्यापर्यंत तर गाडी जाते, पण त्यावेळेला त्यांनी नाणेखिंडीपर्यंत जावं लागायचं, नाणेखिंडीतून कुंजाडपर्यंत बैलगाडीने जावं लागायचं, कुंजाडपासून पायी चालावं लागायचं त्या काळात. आणि बाबासाहेब सगळा गड चढून गेले, 2 दिवस तिथे मुक्कामी राहिले, छत्रपतींच्या समाधीला वंदन केलं आणि सांगितलं की महाराज, तुम्हाला जो त्रास झाला आहे त्याचा मी जरूर जरूर बदला घेईन. आणि तो त्यांनी बदला कुठल्या स्वरूपात घेतला असेल? ही जी विषमतेवर आधारित, जी त्या काळची धर्मघटना म्हणता येईल असा जो मनुस्मृतीचा ग्रंथ होता, ज्याच्यात स्त्रियांना पशुचा दर्जा दिलेला होता, हे जाळण्याचं काम बाबासाहेबांनी परत महाडलाच केलं 25 डिसेंबर 1927 ला. मित्रो, मनुस्मृती जाळणं बाबासाहेबांचं सगळ्यांनी सांगितलं. बाबासाहेब सगळ्या जगातला प्रायव्हेट कलेक्शन ऑफ लायब्ररी असणारा माणूस, सगळ्यात मोठा पुस्तक प्रेमी, पण तो एक पुस्तक जाळतो स्वतःच. किती मोठी घटना आहे. त्यांना दिल्लीला जाळता आलं असतं, मुंबईला जाळता आलं असतं, पुण्याला जाळता आलं असतं, पटकन बातम्या आल्या असत्या, परंतु त्यांनी महाडच का निवडलं? यामागे कारण त्यांचंही प्रेरणास्थान छत्रपती शिवरायच होतं. मित्रो, मनुस्मृती जाळणं खूप मोठी घटना आहे. जाळली नसती मनुस्मृती तर आज झाली असती का महिला राष्ट्रपती? शिवरायांचं जे रयतेला, सर्व समावेशक समाजाला घेऊन पुढे जाण्याचं जे धोरण होतं, त्याचं संपूर्ण रिफ्लेक्शन भारतीय संविधानात आलेलं आहे. महाराजांचं आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की भाजीच्या देठालाही सामान्य माणसाच्या तुम्ही हात लावू नका. एवढं सगळं ते श्री दाक्षिण्य महाराजांचं. मग ती कल्याणच्या सुभेदाराची सून असो, अनेक प्रसंग आहेत की त्या पाटलाचं चौरंग करण्याचा प्रसंग असो, रांजाच्या पाटलांचा, हे सगळं महात्मा फुल्यांनी घेतलं, हे सगळं शाहू महाराजांनी घेतलं आणि हे सगळं बाबासाहेब आंबेडकरांनी घेतलं. फार मोठी गोष्ट आहे. संविधान आपलं जे आज एक प्रिएम्बल आहे ना, जसं साहेबांनी योग्य सांगितलं, कुठल्याच संविधानात नाहीये की वी डिवोटेड टू आवरसेल्व्स, आम्ही भारताचे लोक. शिवरायांच्या राज्यामध्ये मावळा, एक लक्षात घ्या, तो मावळा कोणाचा होता? कुठल्या जातीचा होता का? तो मावळा फक्त शिवाजी राजांचा होता. आणि हे संविधान काय म्हणतं? वी आर इंडियन्स. बाबासाहेबांनी काय सांगितलं? आय एम इंडियन फर्स्टली अँड आय एम इंडियन लास्टली. मी प्रथमतः आणि अंततः भारतीय आहे. जे काय माझा धर्म आहे, जात आहे, की माझ्या घराच्या आतमध्ये, घराच्या चौकटीच्या बाहेर पडलो की आय एम ओनली इंडियन. प्रखर राष्ट्रप्रेम. आणि तेच महाराजांच्या काळात होतं. महाराज स्वतः जास्ती शिकलेले नव्हते, परंतु संभाजी महाराजांना त्यांनी शिक्षित केलं. 17 भाषा यायचे संभाजी महाराजांना. 17 भाषा. पोर्तुगीज, डच, इंग्लिश, हिंदी, संस्कृत, सगळ्या गोष्टी. 14व्या वर्षी त्यांनी भूषण ग्रंथ लिहायला घेतला, 17व्या वर्षी पूर्ण केला. संस्कृतचा ग्रंथ आहे. त्यात तथागत गौतम बुद्धांना बद्दल ते लिहितात की पंडित विद्वत्ता से चमकता है, क्षत्रिय तेज से चमकता है,
लेकिन भगवान बुद्ध ये अकेला आदमी है जो विद्वत्ता और तेज से ही चमकता है, मैं उसको नमन और वंदन करता हूं. बरं, महाराजांना जरी जास्ती शिकलेले नव्हते तरी त्यांनी 2 पुस्तकं लिहून घेतली. एक म्हणजे राजव्यवहार कोश, जे फारसीतून मराठीचे शब्द, आणि दुसरा एक ग्रंथ लिहून घेतला ज्याच्यात राज्य कसं करावं याचं संपूर्ण वर्णन केलेलं होतं. मित्र, तुम्हाला माहिती आहे राज्याभिषेकाच्या वेळेला किती अडचणी आल्या, काय काय त्रास झाला. आज आपण त्या खोलात जायचं नाहीये, परंतु ही एक क्रांतिकारी घटना होती महाराजांचा राज्याभिषेक. तत्कालीन अनिष्ट प्रथा परंपरांना झुगारून, कारण महाराजांना शूद्र समजलं जायचं, त्यांच्या राज्याभिषेकाच्या वेळी कोणी तयार नव्हतं. गागा भट्टांना अनेक लाखो रुपयांची लाच घेऊन आणण्यात आलं. वस्तुस्थिती इतिहास आहे. बाबासाहेब नेहमी सांगतात, जो इतिहास विसरतो तो इतिहास घडवू शकत नाही, आणि जो इतिहास घडवतो त्याचा इतिहास कोणी विसरू शकत नाही. इतिहास वाचा मित्र. त्या गागा भट्टांनी त्या राज्याभिषेकाच्या वेळी संस्कृत मध्ये पुराणोक्त मंत्र म्हटले होते. संभाजी महाराजांनी तिथल्या तिथे ऑब्जेक्शन घेतलं होतं की महाराज कि पंडित आप तो बड़े संस्कृत के पंडित हो, आप ये पुराणोक्त मंत्र क्यों बोल रहे हो? महाराज तो क्षत्रिय है, उनके लिए वेदोक्त मंत्र बोलना चाहिए. म्हणून मग गागा भट्टांनी, महाराजांनी गागा भट्टाकडून एक कमल नयन म्हणून ग्रंथ लिहून घेतला राज्याभिषेकानंतर, ज्याच्यात तो गागा भट्टाकडून हे लिहून घेतलं की वेदांचं उच्चारण करायचं 4ही वर्णांना मी परवानगी देतो. केवढी मोठी क्रांतिकारी घटना आहे. आणि तीच गोष्ट बाबासाहेबांनी पुढे चालू केली. अनेक गोष्टी सांगता येतील. बाबासाहेबांनी जेव्हा 14 तळ्याचा सत्याग्रह केला तेव्हा जय भवानी जय शिवाजी या घोषणा दिलेल्या आहेत. हे सगळं बहिष्कृत भारत मध्ये लिहिलेलं आहे. त्यांच्या सुरुवातीच्या पत्रांवर एक मुद्रा होती भवानी मातेची आणि भवानी महाराजांची भवानी तलवार. कारण माता भीमाई यांची कुलदैवत तुळजापूरची भवानी होती, म्हणून महाराजांच्या सुरुवातीच्या पत्रावर ती मुद्रा आहे. आणि आपण हे सगळं बघतच नाही. आपण आज फार वेगळ्या संक्रमणातून जातो आहे, आणि हे संक्रमण अतिशय आपल्याला वेगळ्या दिशेने घेऊन जाणार आहे. मित्र, शिवराय आणि भीमराय यांचे मधले 2 दुवे फार महत्वाचे, ज्याचा उल्लेखही केला साहेबांनी. एक महात्मा ज्योतिराव फुले आणि त्याच्यानंतर शाहू महाराज. फार घनिष्ठ संबंध आहेत या गोष्टींचा. महात्मा साहेबांनी खूप चांगलं विवेचन केलं. अरे, आपल्याला वाटतं की फुले फक्त माळ्यांचेच आहेत, म्हणजे छत्रपती मिरवला मराठ्यांनी, भीमरायांना नेले दलितांनी, मातंग गातो अण्णाभाऊ साठेंची गाणी, आणि धनगरांची झाली फक्त अहिल्याबाई राणी. फुल्यांना घेऊन जाण्यासाठी जमले सगळे माळी, आणि इथेच झाली आपल्या विचारांची होळी, आपल्या विचारांची होळी. किती तो अननेसेसरी वाद. काय तर म्हणजे ते वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरून मराठा समाज आणि धनगर समाजात वाद. आणि शाहू महाराजांनी त्यांची सख्खी बहीण यशवंतराव होळकरांना दिली होती, जी धनगर आहे. मराठा समाज आणि माळी समाजाचा वाद. अरे, महाराजांची समाधी जी खितपत पडली होती शेकडो वर्ष, ती सगळ्यात पहिले 1869 साली महात्मा ज्योतिराव फुले गेले, ती स्वच्छ केली आणि तिचं पुनर्जीवन केलं. 1985 साली ज्योतिराव फुलेंनी सार्वजनिक शिवजयंती मुंबईमध्ये चालू केली पहिली. नंतर 95 साली टिळकांनी चालू केली. प्रदीर्घ पोवाडा लिहिला 908 ओळींचा, कुलवाडी भूषण. आणि कुलवाडी भूषण हे नाव देखील महाराजांना फुल्यांनीच दिलं. अच्छा, फुले फक्त एका समाजाचे होते का? अजिबात नाही.
1 जानेवारी 1948 साली जेव्हा पहिली स्त्री शिक्षण शाळा चालू केली, शिक्षक मिळत नव्हते. 3 ब्राह्मण त्यांच्या मित्रांनी मदत केली. परांजपे, थत्ते, वाळवेकर. स्वतःच्या बायकोला शिकवलं सावित्रीबाईंना. आणि पहिल्या वर्गात सर्व ब्राह्मण मुली होत्या, दुसऱ्या कोणीच मुली नव्हत्या. ही जी विधवा पुनर्विवाहाची संकल्पना जी आहे आणि विधवांना जे मुलं व्हायचे, काय व्हायचं तेव्हा ती कुप्रथा होती. मुलीचं वय 10 वर्ष असायचं आणि नवरा मुलाचं वय 50 असायचं. त्याच्यामुळे तो नवरा मुलगा लवकर मरायचा. मग ती स्त्री बिचारी विधवा स्त्री अनेक लैंगिक शोषणाला बळी पडायची. त्याच्यातून दिवस जायचे, मग ते अर्भका कोणी नदीत फेकायचे किंवा स्त्री आत्महत्या करायच्या. यांच्या जवळजवळ 100हून अधिक डिलिव्हरीज महात्मा फुलेंनी केलेल्या आहेत. आणि त्यांच्यासाठी वेगळं हॉस्टेल काढलं. विधवांना पूर्वी केस काढायला लागायचे, केशोपन समारंभ फक्त उच्चवर्णीयातच व्हायचा, इतर समाजात नाही व्हायचा. फुलेंनी त्याच्या विरुद्ध न्हाव्यांचा संप घडवून आणला आणि तो विधी मग शेवटी बंद झाला. सर्व समाजासाठी कामं केली या महापुरुषांनी, एकाच समाजासाठी कधीच नाही. आपणच सांगतो आपण वारसा मोठा, पण आपला आरसा आहे छोटा. ही वस्तुस्थिती आहे. खूप दुःख होतं कधी कधी. फुल्यांनी मग 52 साली मुलांसाठी शाळा चालू केली आणि साहेबांनी फार श्रीमंत होते बरं का फुले. 12 लाख वर्षाचं उत्पन्न होतं. 12 लाख. त्या काळी 150 वर्षापूर्वी महिन्याला 1 लाख रुपये. आमच्या एमोचाही पगार नाही आता. त्यांची जी कॉन्ट्रॅक्टची फर्म होती ना, ती त्या काळच्या टाटाच्या फर्म पेक्षा मोठी होती. इनफॅक्ट ही सगळे महापुरुषांची नावं आणि त्यांचं तुम्ही बघितलं ना, भगवान महावीर, भगवान बुद्ध, युवराज होते. चक्रधर स्वामी ज्यांनी महानुभव पंथ स्थापन केला आणि स्त्रियांसाठी त्या काळी सगळ्यात जास्ती काम कोणी केलं असेल ते चक्रधर स्वामींनी केलंय. आजही आपण काही वेळा बघतो की मेन्शुरल पिरियड मध्ये स्त्रीला बाहेर बसवलं जातं, मंदिरात प्रवेश दिला जात नाही. धार्मिक कार्यात त्या काळी चक्रधर स्वामींनी ती प्रथा बंद केली. सांगितलं नाकातून चेंबूर येतो तसाच बाईला मासिक पाळी येते, तो नैसर्गिक आहे, अजिबात त्यांना तुम्ही बाहेर बसवू नका. ते दिवाण होते गुजरातच्या राजाचे. बसवांना, संत बसवेश्वर लिंगायत समाजाची ज्यांनी स्थापना केली, परंपरागत रूढींना सोडून, ते अर्थमंत्री होते महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या बॉर्डरवरच्या राज्याचे. बाबासाहेब किंवा छत्रपती शिवराय, काही आवश्यकता नव्हती त्यांना एवढं करायची. सुभेदारी होतीच ना, मानसबदारी होती. औरंगजेबाने सांगितलं होतं की तुम्हाला आम्ही दख्खनची सुभेदारी देतो सगळं, पण नाही. महात्मा फुलेंचं आपण ऐकलंच. बाबासाहेब बॅरिस्टर होऊन आल्यावर त्यांना तर कुठेही चांगली नोकरी मिळाली असती, पण या सगळ्यांना समाजासाठी काम करायचं आणि म्हणून आजही आपण त्यांचं नाव घेतो. कुठल्या मध्ययुगीन राजाचं आजही नाव निघतो, पण आमच्या शिवरायांचं नाही. जो अपने लिए जीते हैं उनका जीना जीना नहीं होता, जो समाज के लिए जीते हैं उनका मरना मरना नहीं होता. म्हणून तुकोबाराय पण म्हणतात, यासाठीच केला का होता अट्टहास, ही दिन होईल गोड शेवटचा. नाहीतर काय, मग आपण जगतो मरतो, फोटो पुरते जन्मतारीख मृत्यू तारीख. आपणच प्रबुद्ध व्हायचं शिकलं पाहिजे. शाहू महाराजांबद्दल 2 शब्द सांगणं इथे गरजेचं वाटतं. राजर्षी शाहू महाराज लोक कल्याणकारी राजा. फुलेंपासून प्रेरणा घेऊन प्राथमिक आणि स्त्री शिक्षण कंपल्सरी करणारा जगातील पहिला राजा. खजिन्यातील 80% रक्कम आणि 20% मंदिरांकडून रक्कम घेऊन या शिक्षणावर खर्च करणारा जगातला पहिला राजा. विवाह, विधवेंचे पुनर्विवाह होणे, विविध समाजाच्यासाठी हॉस्टेल उभे करणे आणि शिक्षण, जे फुलेंनी सांगितलं होते की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो हे दूध पिईल तर तो बुडबुडल्याशिवाय राहणार नाही.
याची प्रत्यक्षात अंमलबजावणी. आपण आज शिक्षित झालो पण बहुतेक दूध भेसळच आहे त्याच्यामुळे कोणी गुरगुरत नाही. तुम्ही गुरगुरले ना सर. आम्ही नवबुद्धाय म्हणतो. अरे या बुद्धाच्या देशात लोक एवढी निर्बुद्ध कशी झाली, एवढी हतबद्ध कशी झाली? काय आपण ऐकतो, काय बघतो आणि काय शिकतो आणि काय फॉरवर्ड करतो. म्हणजे लष्करे तोयबापेक्षा लष्करे होयबाची भीती जास्ती वाटते. एवढे होयबा आपण तयार केलेले आहेत. कुठे जाणार आहोत आपण? त्या महापुरुषांची जयंती पुरतं मर्यादित न राहता, म्हणजे कवी वामनदादा, लोककवी वामनदादा कर्डक म्हटले होते ना की बाबा तुझ्या मताचे 5 लोक जर असते तर तलवारीचे टोक धारदार झाले असते. वाणी तर भीम आहे पण करणी तर भीम असता तर तुझ्या पिल्लांचे जगणे किती सुसह्य झाले असते. आजही ते आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे. कारण त्या कवित्यात आधी म्हणतात ते की संघटना हजार झाल्या, नेते हजार झाले, कुणाच म्हणावे आपले. हे सर्व समाजात असे झालेले आहे. जो तो त्या महापुरुषांनाही छोटं करतोय आणि आपणही छोटं होतोय. हे आपल्याला सगळं बदलायचं असेल. माणसाला माणूस म्हणून शिकवाल. अरे माणूस हा एकच प्राणी आहे जो युनिव्हर्सली सेम आहे. प्राण्यांमध्ये तरी हत्ती घोडा आहे, पिंपळाचं झाड आहे, वडाचं झाड आहे, गेंड्याचं फूल आहे, गुलाबाचं फूल आहे. माणसं सगळीकडून सारखीच आहे. जो काही बदल आहे तो अँथ्रोपॉलॉजिकल बदल आहे, जिओग्राफिकल बदल आहे. मग असं असताना आणि हे सगळं अनैसर्गिक आहे. म्हणजे 70,000 वर्षापूर्वी माणसांनी खरं तर्क लावला. 10,000 वर्षापासून शेती करायला लागल्यामुळे तो विचार करायला लागला. आणि 2,500 वर्षापूर्वी पहिल्यांदा धर्म स्थापित झाला. त्याच्या आधी धर्म नव्हता, जात नव्हती. आपणच निर्माण केलेलं आहे. याच्यातून बाहेर यायचे शिका. आणि माझ्या तरुण मित्रांना अतिशय महेशनी चांगलं सांगितलं की या सगळ्या महापुरुषांकडून शिकलं पाहिजे. जय शिवराय आणि जय भीम हा आजच्या युगाचा देखील सक्सेसचा मंत्र आहे. इट इज द आयडिया ऑफ इंडिया की सगळ्यांना एकत्र घेऊन एक ध्येय कसं गाठता येईल. तुम्हाला तुमचं ध्येय नक्की करता आलं पाहिजे, त्यासाठी प्लॅनिंग करता आलं पाहिजे आणि त्याचं एक्झिक्युशन करण्यासाठी तेवढं हार्डवर्क करता आलं पाहिजे. मग तुम्ही गरिबाचे असाल, श्रीमंताचे असाल. परत एकदा आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. महात्मा ज्योतिराव फुले आणि बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा देतो. आणि भीमराय आणि शिवराय म्हटल्यावर शिवरायांची गारद किंवा विरुद्धावाली शेवटी घेतलीच पाहिजे, नाही का योगेश? गारद म्हणजे जेव्हा कोणी राजा दरबारात यायचा त्यावेळेला गारदी म्हणजे त्याच्या आजूबाजूचे सैनिक जी घोषणा द्यायची तिला गारद म्हणतात किंवा विरुद्धावली देखील म्हणतात. ही विरुद्धावली आपण पहिले बाबासाहेब खरं राजे नव्हते परंतु आपण ती महाराजांवरून बाबासाहेबांसाठी ती महाराजांसारखी केली. आस्ते कदम महाराज, भूपती, गजाश्वपती, गणपती, अष्टावधान जागृत, अष्टप्रधान मंडित, सुवर्ण रक्त श्रीपती, क्षत्रिय कुलवंतस्य, न्यायालंकार मंडित, शस्त्रशास्त्र पारंगत, क्षत्रिय कुलवंतस्य प्रौढ प्रताप पुरंदर, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज, श्रीमंत श्री श्री छत्रपती महाराज की जय.